निर्मित राजा शिवाजी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या प्रसंगी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संपूर्ण कास्ट अँड क्रू साठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी. घोर पडीला दोर लावणी पहाट दुर्घट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकातल्या अंगारावर हसत खेळत पडलेले, बाप असे कलिकाळ आमचा कीर्त गाजली दिगंतरी, रणफंदींची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. आप में से शायद कईयों को इसका मीनिंग ना समझ में आए, पण मराठीमध्ये सांगायला गेलं तर आपण कोण आहोत हे मराठी माणसाला लक्षात राहावं यासाठी कुसुमाग्रजांनी आपल्या निर्धार या कवितेमधल्या या ओळी आणि यातली ओळनोळ शिवछत्रपतींची आठवण करून देणारी आहे. जगभरामध्ये ज्याची कीर्ती पसरली अशा बापाची आम्ही मुलं आहोत, आम्हाला कसली भीती दाखवता. अशा महान राजाचा गौरवशाली इतिहास कथा एका चित्रपटामधून मांडणं, ती कथा तुमच्या समोर आणणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. पण निर्मात्या म्हणून जिनिलिया मॅम, ज्योती मॅम, दिग्दर्शक म्हणून रितेश सर आणि संपूर्ण कास्ट अँड क्रूनं हे शिवधनुष्य लीलया पेललंय. जिओ स्टुडिओज, मुंबई फिल्म कंपनी यांच्या संपूर्ण टीमची त्यांना भरभक्कम साथ मिळाली आहे. छत्रपति शिवाजी महाराज बस महाराष्ट्र तक सीमित नहीं थे, बल्कि आज भी विश्व के हर कोने में उनकी मिसालें दी जाती है. छत्रपतींची महती सांगणारे आतापर्यंत अनेक चित्रपट येऊन गेले, त्यामधून त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंची पण चर्चा झाली, त्यांची वेगवेगळी रूपं आपण पाहिली. पण मराठीच्या इतिहासामध्ये सगळ्यात भव्य, सगळ्यात मोठं बजेट असलेला, सगळ्यात भव्य स्टारकास्ट असलेला असा हा चित्रपट महाराष्ट्र दिनी अर्थातच 1 मे 2026 रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय आणि फक्त मराठीच नाही तर इतरही भाषांमध्ये. त्यामुळे आज इथे इतिहास घडणार आहे. आज हम इन सुवर्ण क्षणों की अनुभूति यहां पे लेने वाले हैं. कवि भूषण कहते थे, औरन को जांचो कहा नहीं जांचो शिवराज, औरन को जांचो कहा नहीं जांचो शिवराज, औरन को जांचो कहा जो जांचो शिवराज. माने इतर महापुरुषांचा अभ्यास करण्यामध्ये काय अर्थ आहे जर तुम्ही शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास केला नाही. आणि एकदा का तुम्ही शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास केला की इतर कुठल्या महापुरुषाचा अभ्यास करण्याची तुम्हाला गरजच उरत नाही, कारण या सगळ्या महापुरुषांचे चांगले गुण तुम्हाला शिवचरित्रातच सापडतात. कवी भूषण यांची ही कविता जशी आपल्याला फार कमी माहिती असेल तशीच अत्यंत कमी माहिती असलेली इंद्रजिमी जंभपर ही सगळ्यांना मुखोद्गत करून देण्याचं श्रेय जातं संगीतकार अजय अतुल यांना. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि हा किती अनोखा योगायोग आहे की राजा शिवाजी या चित्रपटातलं सगळ्यांच्या मुखी सध्या गाजत असलेलं, सगळ्यांना स्फुरण चढवणारं अँथम छत्रपती हे आत्तापासूनच सगळीकडे लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली आहे. मला नाही वाटत हे सांगणं म्हणजे खूप काही मोठी गोष्ट ठरेल की लवकरच अँथम छत्रपती हे लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड्स मोडेन. आपण ते पाहिलं असेलच, पण आज या कार्यक्रमाची सुरुवात अशाच स्फुरण चढवणाऱ्या, अंगावर रोमांच आणणाऱ्या अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या छत्रपती अँथम न करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की.